शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानं नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका। तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊन दगा दिला। उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, भाजपनं पाठीमध्ये वार केल्याचा आरोप। कटकारस्थान करणाऱ्या भाजप सोबत या पुढे जाणार नाही, संजय राऊतांचा निर्धार। लवाद म्हणून बसलेले गृहस्थ चोर मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका। बँड बाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल तर संजय राऊतांसारख्या घरगड्यानं चिंता करू नये, भाजपचं ट्विट। महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये आज रात्री बैठक। फडणवीस, बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची अमित शहा, जेपी नड्डांसोबत चर्चा। अंतिम निर्णयाची शक्यता। भाजप नेतृत्वाकडून राज्यामधील भाजप खासदारांच्या कामांचा सर्वे। भाजपच्या डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचं समोर। स्ट्राइक रेट कमी असलेल्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। दक्षिण मुंबईची जागा सोडा, भाजपचा आग्रह तर शिवसेनेचा नकार। भाजपकडून नार्वेकर, लोढांचं नाव चर्चेत। नाशिकमध्ये उद्या मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा। काळा राम मंदिरामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते आरती। अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 130 जागांवर चर्चा झाल्याची माहिती। तिन्ही पक्षांची फायनल यादी तयार असल्याची वडेट्टीवारांची माहिती, तर पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। चार वर्षांपासून रखडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांना अखेर मुहूर्त। मंगळवारी भव्य दिव्य सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरित। राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड। पंतप्रधान मोदींची ट्विट करून माहिती। देशातल्या इन्फ्लुएन्सर्सचा केंद्र सरकारकडून सन्मान। पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड। ऑनलाईन क्रिएटिव्हिटीची केंद्राकडून दखल। घरगुती सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त। महिला दिनानिमित्तानं पंतप्रधान मोदींचं गृहिणींना गिफ्ट। ट्विट करून मोदींची घोषणा। महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी। शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजली। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह। ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरात भाविकांची गर्दी। भक्तांकडून हर हर महादेवच्या घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।